राजा राघोबा राम राजा राघोबा राम राजा राम राजा राम राजा रे राघोबा राम राजा रे राघोबा कृष्ण राम 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 कृष्ण राम 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 कृष्ण राम राम कृष्ण राम राम कृष्ण राम राम यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणाः देवाय तस्मै नमः। सद्गुरुनाथ महाराज की, भगवान लक्ष्मी नरसिंह महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। सद्गुरुनाथ महाराज की जय। देहू निवासी परम भागवत जगद्गुरु संतवर्य तुकाराम महाराजांचं पद आज निरूपणासाठी घेतलंय. भगवंताची आपल्या वाणीनं कितीतरी स्तुती केली, पण ही स्तुती करत असताना, जगात जगत असताना आणि जगात जागा कोण आणि माझी जागा कुठे याचा विचार करत असताना तुकोबारायांच्या मनामध्ये वेगवेगळे विचार आले. एका साधकाचं अंतःकरण कशा स्वरूपाचं असतं, साधन कालामध्ये नेमका तो कसा वर्ततो आणि साधना सिद्ध झाली म्हणजे त्याची अवस्था नेमकी कशी असते वगैरेचा अनुभव जर आपल्याला घ्यायचा असेल तर त्याकरता तुकोबारायांच्या गाथे इतकं सुंदर मार्गदर्शन दुसरीकडे कुठेही व्हायचं नाही. तो अनुभव दुसरा कुठेही यायचा नाही. म्हणून आचार्य आत्र्यांना एकदा असं विचारलं होतं की महाराष्ट्रीय असं कुणाला म्हणावं, हा महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे असं कुणाला म्हणावं. आता आचार्य अत्रेच ते म्हणाले, तुकोबारायांच्या गाथ्यातला एक तरी अभंग ज्याला पाठ आहे असाच माणूस महाराष्ट्रीय आहे. सद्गुरुनाथ महाराज, ज्याला नाही ठावा तुकोबाचा गाथा, आत्र्यांचे शब्द आहेत, ज्याला नाही ठावा तुकोबांचा गाथा त्याला हाणा लाथा 4-2. सद्गुरुनाथ महाराज. तात्पर्य असं की महाराष्ट्रीय असल्याचं लक्षण म्हणजे तुकोबारायांचा एकतरी अभंग पाठ असणं असं आहे. कारण तुकोबाराय मुळातच अभंग कीर्तिग्राम, अभंग कीर्तिग्रामेण तुकारामेण साधुना अजो दशरथो नित्यम परमानंद संभृतः. अर्थात सांगत बसणार नाही, पण असं पंडितांनी ज्यांचं वर्णन केलं ते संतवर्य तुकोबाराय हे जग पाहत असताना, जगामध्ये वावरत असताना विचार करते झाले की ही सगळी सृष्टी ज्या अर्थी आपल्याला अनुभवाला येते, इथे आपण नांदतो, इथे पदोपदी आपल्याला कोणीतरी सांभाळणारा आहे असं आपल्या लक्षात येतं, तर तो नेमका कोण असला पाहिजे. असं आहे की उपवास आहे म्हणून घरामध्ये फराळाचे वेगवेगळे पदार्थ केले आणि त्या फराळाच्या पदार्थांमध्ये साबुदाण्याचे वडे होते. चालतात का नाही वगैरे भाग तुम्ही सोडून द्या, पण होते, खातात सध्या लोक. तर ते साबुदाण्याचे वडे त्या फराळाच्या पात्रात होते, पानात होते. ते नुसतेच खाता येत नाहीत म्हणून त्याच्याबरोबर दही सुद्धा ठेवलेलं होतं.
आता हे दही वाटीभर शुभ्र असं दिसतंय, ज्या अर्थी हे दही झालं त्या अर्थी त्या दह्याचं काहीतरी कारण असलं पाहिजे की नाही. ज्या अर्थी वडे मला मिळाले त्या अर्थी वडे करणारं कोणीतरी असलं पाहिजे का नाही. तसा वडा करणारे पुष्कळ असतात बरं आपला, पण वडे खाऊ घालणारे कमी असतात. तसा वडा पानामध्ये आहे माझ्या, वडे मिळाले मला, दही मिळालं मला. ते दही पांढरशुभ्र व्हावं याचं कारण ज्यापासून ते निर्माण झालं आहे त्याचा रंग पांढरा आहे. दुधापासून दही झालं म्हणून दही पांढरं आहे. दुधात गोडी आहे म्हणून दह्याला गोडी आहे. दुधात स्निग्धता आहे म्हणून दह्याला स्निग्धता आहे. आणि दुधात तूप आहे म्हणून दह्यात पुढे लोणी निघून त्याचं तूप होणार आहे. सद्गुरुनाथ महाराज. तात्पर्य असं आहे की कार्य जेव्हा डोळ्यासमोर येतं त्यावेळी त्याचं कारण निश्चितपणानं काहीतरी असतं. हे जगत जर आम्हाला अनुभवाला येत असेल तर ते ज्याच्या आधाराने आहे असाही कोणीतरी नक्की असला पाहिजे. मग तो कोण असला पाहिजे याचा विचार तुकोबरायांनी करायला सुरुवात केली. काहींचा विश्वास हा प्रत्यक्षावर आहे आणि त्यामुळे चार्वाकासारख्या लोकांनी सांगितलं की जे प्रत्यक्ष अनुभवाला येतं तेवढंच आहे असं आम्ही मानतो. भारतीय संस्कृतीचं सनातन धर्माचं वैशिष्ट्य काय म्हणून जर आपण मला विचाराल तर विरोधी विचारांना डावलण्याची आमची प्रवृत्ती नाही. ते सुद्धा आम्ही स्वीकारतो आणि तो पूर्व पक्ष स्वीकारून मग त्याच्यावर उत्तर पक्ष म्हणजे त्याचं खंडन करतो. ही आमची सनातन परंपरा आहे वादाची. वाद म्हणजे भांडणे नव्हे, ज्यातून तत्वबोध होतो त्याला वाद असं म्हणतात. कारण तुटे वाद संवाद तेथे करावा, तिथे संवाद करावा जिथे वाद होणार नाही. असे एकत्र येतात आणि त्यांच्यात जी चर्चा होते त्या चर्चेला वाद असं नाव आहे. म्हणून दर्शन शिकायला लागल्यानंतर, शास्त्र शिकायला लागल्यानंतर पहिल्यांदा नास्तिक दर्शन शिकवतात आणि मग आस्तिक दर्शन शिकवतात. सद्गुरुनाथ महाराज वेदांना प्रमाण न मानणाऱ्यांची मतं आधी सांगतात आणि मग वेदांना प्रमाण मानणाऱ्यांची मतं अभ्यासाला येतात. त्यातलं पहिलं दर्शन चार्वाकाचं आहे आणि त्या चार्वाकाकडे आपण गेलो तर चार्वाकाचं असं म्हणणं आहे की श्राद्ध वगैरे आम्ही मानत नाही, कारण इथे श्राद्ध करून पितरांना तिथे काहीतरी मिळतं याच्यावरच आमचा विश्वास नाही. असं जर होत असतं तर इथे पदार्थ केले आणि ठेवल्यानंतर माडीवर बसलेल्या माणसाला मिळाले असते, असे काही मिळत नाहीत. हा आमचा प्रत्यक्ष अनुभव आहे. इंद्रियगम्य असं जे ज्ञान आहे त्याला प्रत्यक्ष अशी संज्ञा आहे. इंद्रियानी जे जाणता येतं, जे जे इंद्रियाला अनुभवाला येतं तेवढंच खरं आहे. वेद वगैरे आम्ही मानत नाही असंच त्यांचं म्हणणं आहे. त्याची सुखाची कल्पना ऋणं कृत्वा घृतं पिबेत अशी आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. कर्ज करा पण तूप खाल्ल्याशिवाय राहू नका, अशी त्याची कल्पना आहे. तात्पर्य असं की उपभोगासाठी मिळालेलं आहे, उपभोग हे जीवनातलं प्रधान कार्य आहे, तेवढंच करा आणि ते झालं म्हणजे जीवन तुम्ही जगलात असं होईल. बाकी आम्ही काही मानत नाही. पण ज्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो तेवढंच असतं असं समजण्याचं काही कारण नाही. डोळ्यांना सगळ्याच गोष्टी दिसतात असं नाही, कानांना सगळ्या गोष्टी ऐकू येतात असं नाही,
सगळ्या गोष्टींचे स्पर्श होतात आणि झाले तरी संवेदना अनुभवाला येतेच असं नाही. सर्वाचा गंध आम्हाला येतोच असं नाही. सगळ्या ठिकाणचा रस आम्हाला कळतोच असं नाही. जरी ज्ञानेंद्रिय असली तरी ती ज्ञानेंद्रिय पूर्णपणाने एखाद्या गोष्टीचा यथार्थ अनुभव द्यायला अक्षम ठरतात असा कित्येकदा आपल्याला अनुभव आहे. मला सांगा, इथे बसून सिंहगड माझ्या डोळ्यानं दिसत नाही, मी नाही म्हणावं का पुण्यात असूनही? निदान पुण्यात असणाऱ्या माणसांनी तरी म्हणू नये की इथे सिंहगड नाही, का दिसत नाही? एवढंच काय, पाणी पितो आपण, त्या पाण्यामध्ये विज्ञानाच्या म्हणण्यानुसार कितीतरी जीवजंतू असतात. त्या सूक्ष्मेक्षिकेखाली ते बिंदू जर घेतले, म्हणजे मायक्रोस्कोप खाली जर ते बिंदू घेतले, तर त्या काचपट्टीवर आपल्याला त्यात असलेले जीव दिसायला लागतात. दह्याचं उदाहरण मगाशी आपण घेतलं, ते दुधाचं दही होणं ही सुद्धा एक जैविक प्रक्रिया आहे. त्यामध्ये सुद्धा जीव आहेत. खाताना आम्हाला तिचे प्रत्यक्ष दर्शन त्यांचं आहे का? नाहीये. ते होऊ नये अशीच परमेश्वराने व्यवस्था केलेली आहे. कारण कदाचित तसं झालं असतं तर ते खाणं अवघड झालं असतं. सद्गुरुनाथ महाराज, ते पाणी पिणं अवघड झालं असतं. ते दिसू नये अशी व्यवस्था आहे. ते दिसत नाही आमच्या डोळ्यांना. आमचे डोळे चक्षु नावाचं इंद्रिय इतका बारकावा टिपू शकत नाही. झाडं सुद्धा एकमेकांमध्ये संवाद करतात असं आजचं शास्त्र सांगतं. त्यांच्यामध्येही संवाद होतात, पशुपक्ष्यांमध्येही संवाद होतात. यांच्यात संवाद चाललेले आहेत, ते आम्हाला प्रत्यक्ष कानांनी ऐकू येतात का? याचं उत्तर नाही असं आहे. ते आम्हाला ऐकू येत नाहीत, पण तरी त्यांच्यामध्ये संवाद होतात. मग ते येतच नाहीत ऐकू म्हणून नाकारायचे का? पाण्याला सुद्धा एक विशिष्ट प्रकारचा गंध असतो. वाहत्या वाऱ्याला सुद्धा एक विशिष्ट प्रकारचा गंध असतो. असा सगळ्या तऱ्हेचा गंध हा घ्राणेंद्रियाला कळतोच असं नाहीये. आपल्याकडे एक मोठं संकट येऊन गेलं, कोविड असं नाव आहे त्याचं. त्यामध्ये घ्राणेंद्रियाची किंमत नक्की काय हे लोकांना चांगलं कळलं. हा लाभ आहे त्याचा. एकेका इंद्रियाची जाणीव होण्याकरता, कार्याची जाणीव होण्याकरता एवढं मोठं संकट यावर. त्या संकटात जाणीव झाली की अरे वासच आला नाही तर जगणं अवघड होतं. तेव्हा तिथे घ्राणेंद्रिय त्याच्यावर हल्ला चढवला. त्या जंतूंनी गंध येईना. आता गंधच येईना ही अडचण माझी का फुलांची? ही अडचण माझी आहे, फुलांची नाही. तात्पर्य असं आहे की कितीतरी गंध सूक्ष्म रूपाने आपल्याला कळतच असतात असं नाही आहे. त्यांचा यथार्थ अनुभव आपल्याला येत नाही. हेच रसाच्या बाबतीमध्ये, हेच स्पर्शाच्या बाबतीमध्ये आहे. मधुमेह झालेल्या व्यक्तीच्या संवेदना नंतर इतक्या बधीर होत जातात की त्याच्या पायाला काही टोचलं तरी त्याला लक्षात येत नाही, त्याला कळत नाही. आता स्पर्श ही संवेदना आहे पण ती होत नाही. मग नाहीच तसं काही असं म्हणायचं का? टोचणं हा खिळ्याचा गुणधर्मच नाही असं म्हणायचं का? तात्पर्य असं आहे की प्रत्यक्षानं जो अनुभव येतो तेवढा आणि तसाच खरा असं काही मानता येत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष नावाचं प्रमाण या कारणापर्यंत नेणारं नाही, तुकोबाराय म्हणाले. म्हणून ते सोडून दिलं. मग दुसरं जे आहे त्याचं नाव आहे अनुमान. पर्वतो वन्हिमान. रस्त्याने निघाले होते आणि काय झालं तर एका ठिकाणी अग्नीच्या ज्वाळा दिसल्या. काही अंतर पुढे आले आणि पुन्हा पाहिलं. आता त्या ठिकाणी अग्नी दिसत नाहीये,
पण धूर फार येतोय, धूर फार येतोय. हा माणूस काय म्हणाला, इथे धूर येतोय याचा अर्थ इथे आग लागलेली आहे. अनुमान. धूमत्वात, ज्या अर्थी धूर आहे त्या अर्थी इथे अग्नी असला पाहिजे. कारण अग्नी असतो तिथे धूर असतो, जिथे धूर असतो तिथे अग्नी असतो. अनुमान. मग असं अनुमान करूया, कार्यावरून कारणाचं अनुमान करूया. म्हणून या जगाच्या जगरूपी कार्याच्या कारणाचं अनुमान करण्याकरता शास्त्र प्रवृत्त झाली. आणि अशी शास्त्र प्रवृत्त झाल्यानंतर काय झालं तर लक्षात आलेली गोष्ट अशी, अनुमाने ना 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 अनुमाने ना. अनुमान करता येईना. कारण असं आहे, अडचण अशी आहे की जग हे चित्स्वरूप नाही, जग हे सत्स्वरूप नाही, जग हे आनंद स्वरूप नाही, जग हे अगदी विरुद्ध आहे याच्या. ते जड आहे असं शास्त्रांनी सांगितलंय. स्वतःहून सुख द्यायला कारण होणारं जग नाहीये. उलट तुम्ही मला सुख व्हावं असा अर्ज जग नावाच्या अधिकाऱ्याकडे केलात तर त्याच्या विरुद्ध तो तुम्हाला काहीतरी पदरात देईल. हे या जगाचं वैशिष्ट्य आहे, हे या प्रपंचाचं संसाराचं वैशिष्ट्य आहे. आता कार्य जड आहे. मगाशी पाहिलंय आपण की दुधामध्ये स्नेह आहे म्हणून दह्यात स्नेह आहे. मातीचा रंग काळा आहे म्हणून घड्याचा रंग काळा आहे. कोणताही न देता, नैसर्गिक. माती काळी म्हणून घडा काळा, माती लाल म्हणून घडा लाल, माती चिनी म्हणून घडा चमकतो. आणि काच आहे मुळात वाळूपासून केलेली, त्याच्यापासून केलेला पदार्थ तसा पारदर्शक दिसतो, कारण मुळात धातूत ते असावं लागतं. आता अनुमान करता येतं की ही काच, हा ग्लास, हा पेला पारदर्शक आहे, याचा अर्थ काच पारदर्शक असली पाहिजे. माळ स्फटिकाची थंड आहे याचा अर्थ स्फटिकाच्या ठिकाणी थंडावा मुळातच असला पाहिजे. कार्यावरून कारणाचं अनुमान करता येतं. अनुमाने ना. पण इथे असं आहे की जगत जड पण परब्रह्म सच्चित आनंद स्वरूप. मग कसं त्याचा अनुमान करणार? ते अनुमान पण लंगडं आहे हो, त्याचा अनुमान नाही करता येत. अनुमाने ना अनुमाने ना अनुमाने. माऊली म्हणाल्या अनुमानाचा प्रयत्न केला तर अनुमाने ना अनुमाने ना अनुमाने ना. रागाचं नाव पेलू, पण राग फार मोठा. अनुमाने ना अनुमाने ना अनुमाने ना. श्रुतीने तिने ती म्हणती गोविंदू रे, श्रुतीने तिने ती म्हणती गोविंदू रे, श्रुतीने ती, श्रुतीने तिने ती म्हणती गोविंदू रे, श्रुतीने ती. हा निर्वाळा कुणाचा आहे आणि सामान्य माणसांचा नाही. श्रुती बसलेली आहेत म्हणजे वेदमंत्र बसलेले आहेत.
श्रुतीने तिने ती म्हणती गोविंदू रे गोविंदू रे गोविंदू रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती एक गोविंदू रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. तुला सगुण म्हणायचं का निर्गुण म्हणायचं याचं सगळ्याचं कारण तू आहेस असं कार्यावरून जाणायचं तरी कसं. नाही करता येत. अनुमान सुद्धा लंगडाय. या जगाचं अभिन्न निमित्त उपादान कारण परब्रह्मच आहे. म्हणजे निमित्त कारणही तेच, उपादान कारणही तेच. निमित्त म्हणजे मुख्य गोष्ट जी असते ती, म्हणजे घडा तयार करायला माती हे त्याचं उपादान कारण म्हणजे मुख्य गोष्ट. ते उपादान कारण या घड्याचं माती हे आहे. आणि कुंभाराची इच्छा, चाक वगैरे, पाणी हे सगळं त्याचं निमित्त आहे. निमित्त एक वेळ आहे पण उपादानच नाही तर काही करता येत नाही. त्याप्रमाणे परब्रह्माची इच्छाच नाही, परब्रह्मच नाही तर जग असणारच नाही. तर जग, या जगाचं, विश्वाचं उपादान कारण परब्रह्म आहे. आणि मग निमित्त कारण दुसरं कोणी आहे का? शास्त्राने सांगितलं नाही. निमित्त कारण सुद्धा परब्रह्मच आहे. म्हणून ते अभिन्न निमित्त उपादान कारण आहे परब्रह्म हे. आणि म्हणून याच्या विचाराने असं लक्षात येतं की अनुमान सुद्धा त्याच्या स्वरूपाचं करता येत नाही. अनुमान हे प्रमाण सुद्धा लंगडं पडलं. मग अनुमानाने विचार करता येईना तेव्हा उपमान प्रमाणाकडे आले. उपमान आणि उपमेय असं आपण भाषेमध्ये शिकलेले आहोत. कमळासारखे डोळे. आता इथे डोळे हे काय आणि कमळ हे काय? चांगला मुलगा, याच्यामध्ये मुलगा हे विशेष्य आणि चांगला हे विशेषण. त्याप्रमाणे कमळ हे इथे उपमान आणि डोळे हे उपमेय. ज्याला उपमा द्यायची आहे ते उपमेय आणि ज्याची उपमा द्यायची आहे ते उपमान. तेव्हा कमळासारखे डोळे यासारख्या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येईल की उपमानामध्ये नेमकं काय करायचं आहे. आता याच्यासारखा हा एकच आहे, याला कुणाची कशी उपमा देणार? तिथे उपमाच देता येत नाही. कारण बाकी सगळ्यांकडे एक आहे तर एक नाही, आणि याच्याकडे काही नाही असं नाहीच. तो सगुणही आहे आणि निर्गुणही आहे, करणाराही आहे, त्याच्यापेक्षा वेगळाही आहे. सगळं काही करतो पण त्याच्यापासून लिप्त होत नाही. अशी कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती त्याची आहे, तशी शक्ती दुसऱ्या कुणाची नाही. म्हणून उपमान प्रमाण सुद्धा थिटं पडलं. आणि मग असं उपमान प्रमाण थिटं पडल्यानंतर 3 प्रमाणांचा विचार करत पुढे आल्यानंतर शब्द प्रमाणाचा आधार घेतला. आता शब्द कुणाचा ऐकावा? तर आप्ताचा ऐकावा. आप्त कुणाला म्हणतात? ज्याच्याशी रक्ताचं नातं आहे त्याला आप्त म्हणतात का? जो जोडलेला आहे त्याला आप्त म्हणतात का? नाही, त्याला आप्त म्हणत नाहीत. असे आपत्तीत आणणारे आपल्याला पुष्कळ असतील, त्यांना आप्त असं म्हणत नाहीत.
जो यथार्थ वक्ता आहे, जो जे जसं आहे तसंच सांगतो, चुकीला चूकच म्हणतो, बरोबराला बरोबरच म्हणतो. मी काळा आहे पण मला गोरा म्हणत नाही, तू काळा आहे असंच म्हणतो. यथार्थ वक्ता जे जसं आहे ते तसंच सांगतो, जो त्याला आप्त असं म्हणतात. आणि असं सांगणारा जर कोणी असेल तर तो आमच्यासाठी शास्त्राचा भाग आहे. शास्त्र ही जे जसं आहे ते तसंच सांगतात. वेद जे जसं आहे ते तसंच सांगतात. पुष्कळ प्रयत्न केला पण वेदांनी सांगितलं न इति न इति. आम्ही हे वर्णन करून ठेवलं आहे, पण तरीसुद्धा इतकंच नाही, इतकंच नाही, एवढंच नाही, एवढंच नाही, याही पलीकडे त्याचं रूप आहे. असा जो वाणीचा विषय होणारा नाहीच. संतांनी काय म्हटलं? मन वाचातीत तुझे हे स्वरूप, मन वाचातीत तुझे हे स्वरूप, मन वाचातीत तुझे यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. यत मन वाचातीत तुझे हे स्वरूप, मन वाचातीत तुझे हे स्वरूप, मन वाचातीत तुझे हे स्वरूप. तिथे मन जाऊ शकत नाही, तिथे वाणी जाऊ शकत नाही, देह तर तिथे जाणारा नाहीच, कारण तो तर इथेच टाकावा लागतो. असा इंद्रियगम्य जो नाही त्याचा अनुभव प्रत्यक्षाने, अनुमानाने, उपमानाने कसा यायचा, त्या बाबतीत शब्दावर पूर्ण विश्वास आपण ठेवला पाहिजे. तुमच्या आमच्या सारख्यांचे आप्त संत आहेत आणि म्हणून संतांच्या वचनावर विश्वास ठेवून तुकोबारायांनी असा निर्णय केला की आता वर्णनाच्या भानगडीत न पडलेलं बरं. कारण जिथे श्रुतींनी आपली वाणी ठेवलेली आहे आणि म्हणाल्या की नाही आम्हाला जमत, तिथे म्या पामराची काय वाणी? सतत वेदांत बोलणारी वाणी आहे बरं का. तुकोबारायांची सामान्य वाणी नाही. माझ्यासारख्यानी हे बोलणं ही गोष्ट वेगळी, आणि तुकोबारायांसारख्यांनी बोलणं यात त्याचं गांभीर्य शतपटीनी सहस्रपटीनी वाढतं. कारण सतत वेदांताशिवाय दुसरं काही बोललेच नाहीत. किंबहुना जे बोलले तोच वेदांत होता. सद्गुरुनाथ महाराज असे तुकोबाराय आहेत. त्या तुकोबारायांनी सांगितलं, एवढा अभ्यास होऊनही, एवढं सारं कळूनही ते म्हणाले वर्णन करता येत नाही, वर्णन करता येत नाही. म्हणून वेदांनी जे आम्हाला सांगितलं त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवू आणि हा वाग व्यापार आटपून त्याला नमस्कार करू. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपारा अमूपा पांडुरंगा. कसा आहेस तू परमेश्वरा? तर विश्वरूप आहेस तू. आता परत आपत्ती मगाशीच आहे की जर विश्वरूप तो आहे तर तो जड आहे का? तर तो जड नाही. ते परब्रह्म, तो परमात्मा जड नाही.
तो विश्वरूप आहे, त्याला विश्व असं म्हटलेलं आहे. विष्णू सहस्रनामांमध्ये ओंकारानंतर आलेलं नाम विश्वम असंच आहे. विश्व याचा अर्थ काय? विश्व याचा अर्थ काय? तिथे विश्वम असं का म्हटलं? तर बरीच त्याची चर्चा केली आणि ते म्हणाले विशती इति. विशती, विशती म्हणजे आमचे ढोलेबुवा म्हणाले शिरती. जो शिरून राहतो, या सगळ्यामध्ये भरून राहतो, त्याला विश्व असं म्हटलंय. विशतीति विश्वम. जो सगळ्याला व्यापून राहिलेला आहे त्याला विश्व ही संज्ञा आहे. असा विश्वरूप, सगळ्याला व्यापून राहिलेला, व्याप्त असणं सर्व, हे ज्याच्यामुळे माऊली म्हणाल्या म्या बोलविता वेदू बोले, म्या बोलविता वेदू बोले, मी बोलवतो म्हणून वेद बोलतात असं परमात्म्याचं म्हणणं आहे. म्या बोलविता वेदू बोले, म्या चालविता सूर्यू चाले. मी गती देतो म्हणून सूर्य चालवतो. परमात्म्याची शक्ती तिथे मागे लागलेली आहे म्हणून सूर्याचं तेज आहे. म्या बोलविता वेदू बोले, म्या चालविता सूर्यू चाले, आणि म्या हालविता वायू हाले. जो जगाते चालिता, म्या हालविता वायू हाले. वायूला पुढे नेणारा सुद्धा मीच, सूर्याला यायला भाग पाडणारा आणि अस्तापर्यंत नेणारा मीच. अरे माझा हात त्यांच्या मागे असतो म्हणून सूर्याला पुढे जावं वाटतं. माझा हात मागे असतो म्हणून चंद्राला पुढे यावं असं वाटतं. म्या बोलविता वेदू बोले, अशी त्याची शक्ती आहे. म्हणून सर्व काही त्याच्यानं होत आहे. हे विश्व त्याच्या आधारानं आम्हाला अनुभवाला येतंय, भासतंय. आतही तोच आहे आणि बाहेरही तोच आहे. तो नाही अशी जागाच नाही. त्या प्रल्हादजींच्या समोर पित्यानं प्रश्न केला. मुद्दाम हे मंदिर आहे म्हणून सांगतो. प्रश्न केला की एवढं सतत ज्याचं नाम तू घेतोस तो नेमका आहे कुठे? ते म्हणाले आहे कुठे असा प्रश्न करण्यापेक्षा नाही कुठे असा प्रश्न करायला पाहिजे होता. कारण पृथ्व्यां पाथसी पावके च पवने दिक्ष्वंतरिक्षे पुनर्मार्तंडे शशिमंडले स्थिसुतले यश्चेतने चेतने. कुठे नाही तो? तात पृथ्व्याम, पृथ्वीच्या ठिकाणी येतो. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश सगळीकडे येतोय. पृथ्व्याम पाथसी पावकेच पवने दिक्ष्वंतरिक्षे दिक्षु, सर्व दिशांमध्ये, 8 नाही 10 दिशांमध्ये तो भरून राहिलाय. अंतरिक्षात तोच आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी अशी त्याची अवस्था आहे. अंतरिक्षातही तोच आहे. दिक्ष्वंतरिक्षे पुनर्मार्तंडे, सूर्याच्या ठिकाणी तो आहे. शशिमंडले स्ती, शशिमंडलाच्या ठिकाणी तो आहे. सुतले यश्चेतने चेतने, म्हणजे वरच्या लोकात इथून सगळे आहे तो असं म्हणायचं का? अशी शंका येईल. नाही, ते म्हणाले
अतल वितल सुतल तलातल धरातल महीतल पाताल, इथे पण तोच आहे. खालच्या लोकांमध्ये 7 तोच आहे. यश्चेतने म्हणजे चेतन जे काही आहे त्याच्या ठिकाणी तो आहे. हिरण्यकशिपू हे कोणी सामान्य प्रकरण नाहीये. एकदा आपण भागवत काढून बघा, म्हणजे हिरण्यकशिपूच्या रूपाचं आपल्याला वेगळंच दर्शन घडेल. सद्गुरुनाथ महाराज की. आपल्या भावाच्या वधानंतर आपल्या आईचं, घरातल्या शोकाकुल झालेल्या सगळ्यांचं तत्वज्ञान सांगून समाधान करणारा आहे हा. साधा कोणी नाही आहे. तेव्हा तो प्रत्येक ठिकाणी प्रश्न निर्माण करतोय की मग म्हणजे चेतनाच्या ठिकाणी तो आहे. नाही म्हणाले, यश्चेतने अचेतने, अचेतनाच्या ठिकाणी पण तोच आहे. यश्चेतने चेतने यश्चान्तर्बहिरप्यनंत विभव भावेप्यभावेपि यः. म्हणजे तो सगळीकडे बाहेर आहे. नाही, आतही आहे. बाहेर तर आहेच, आतही आहे. यश्चान्तर्बहिरंत तो सगळीकडे आहे. बहिरप्यनंत विभवः भावेप्यभावेपि यः. भावाच्या ठिकाणी तो आहे आणि अभावाच्या ठिकाणी सुद्धा तोच आहे. आता भाव काय आणि अभाव काय हे परत कीर्तन ठेवलं की तुम्हाला सांगतो. भावेप्यभावेपि यः, कारण त्याच्यात अर्धा पाऊण तास कसा निघून जाईल तुम्हाला कळणारच नाही. भावेप्यभावेपि यः, भावाच्या ठिकाणी तोच, अभावाच्या ठिकाणी सुद्धा तोच. आणि म्हणून सर्वत्रास्ति, सगळीकडे तो आहे. कुत्र कुत्र अस्ति असं नाहीये. तत्र अस्ति, अत्र अस्ति, यत्र अस्ति नाही, सर्वत्र अस्ति, सर्वत्रास्ति. हां, म्हणजे म्हणाले सगळीकडे असतो म्हणजे कधी कधी सगळीकडे असेल. आपण नाही का कधी कधी असतो, कधी कधी मंदिरात असतो, कधी कधी घरी असतो, कीर्तनात बसून सुद्धा कधी कधी कीर्तनात असतो. असं आपल्या बाबतीत होतं की नाही? घरी असून सुद्धा कधी कधी आपण घरी असतो. कळेल तुम्हाला माझ्या बोलण्याचं गांभीर्य. कारण आपला अनुभव आपल्याला जितका चांगला असतो तितका दुसरा कुणालाही नसतो. तो काही उघड करून सांगायचा नसतो. गालावर तो स्मिताच्या रूपानं व्यक्त होतो, त्यात काय ते समोरच्यानी समजून जायचं. सद्गुरुनाथ महाराज की जय. यश्चान्तर्बहिरप्यनंत विभवो भावेप्यभावेपि यः सर्वत्रास्ति, सगळीकडे तो आहे. हां, म्हणजे कधी कधी असेल. सदास्ति, नाही, सगळीकडे कायम असतो. सर्वत्रास्ति सदास्ति. अरे असं कसं शक्य आहे? एखादी गोष्ट कायम असते तर सर्वत्र असते असं नाही. एखादी गोष्ट सर्वत्र असते तर सदा असते असं नाही. पण हे दोन्ही त्याच्याकडे आहे. सर्वत्रास्ति सदा अस्ति. किं बहुगिरा, फार काय बोलू. त्वयि अस्ति मयि अस्ति च, तुमच्यातही तो आहे. आसुरी वृत्ती ही तुमच्या ठिकाणची त्याच्यामुळेच, आणि माझ्या ठिकाणची सात्विक प्रवृत्ती सुद्धा त्याच्यामुळेच. सद्गुरुनाथ महाराज या सगळ्याचं अधिष्ठान होऊन राहणारा परमेश्वर आहे. असा सगळ्यात शिरून राहणारा, म्हणून त्याचं नाव विश्व, म्हणून त्याचं नाव विश्व आहे. नमो विश्वरूपा. पण विश्वरूपानी त्याचा अनुभव आम्हाला जो येतो तो समाधान देणारा असत नाही. अहो, विश्वरूप झालेल्या परमात्म्याचं दर्शन अर्जुनजींना घडलं तरीसुद्धा समाधान झालं नाही. आणि तरीसुद्धा एक काहीतरी नाव दिल्याशिवाय, एक काहीतरी रूप धरल्याशिवाय बरं वाटेना. म्हणून पुढचा शब्द योजलाय विष्णू. कोण येतो? विष्णू. विष्णू कुणाला म्हणतात? वेवेष्टी इति विष्णू. जो सगळं व्यापून राहतो त्याला व्यापनशील हा विष्णू. सगळं व्यापून राहणारा जो आहे त्याचं नाव विष्णू असं आहे.
तेव्हा हे सगळं व्यापून तो राहिलाय. आणि किती राहिला तर 10 अंगुळे उरला. सगळं व्यापून 10 अंगुळ तो राहिला असं आहे. त्यामुळे पुढचं नाम योजलंय विश्वरूपा विष्णू. आणि मग पुढे म्हणाले माय बापा, म्हणजे जगाच्या करत्या धरत्या. अपारा, तू अपार आहेस, तुझा पार लागत नाही. अमूपा, तू अमूप आहेस, तुला मापता येत नाही, तुला उपमा देता येत नाही. अपारा अमूपा. पण आम्ही तुला कुठे पाहतो? पांडुरंगा, सद्गुरुनाथ महाराज. पांडुरंग या रूपामध्ये सांप्रतकाळी आम्ही तुला पाहतो. अशा त्या स्वरूपाचं दर्शन घेण्याकरता मीराबाईंसारख्या साध्वी निघाल्या. आणि निघाल्यानंतर अनुभव काय आला? श्यामता मोरे श्याम की, श्यामता मोरे श्याम की, जित देखूं त श्याम. वाह. श्यामता मोरे श्याम की, जित देखूं त श्याम. जिकडे पाहावं तिकडे तोच आहे. भरला घनदाट हरी दिसे. श्यामता मोरे श्याम की, जित देखूं त श्याम. श्याम देखन मैं चली. कशासाठी निघाले मी? श्याम बघायला निघालीये. श्याम देखन मैं चली, मैं भी हो गई श्याम. सियावर रामचंद्र की जय. सियावर सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. उमापति महादेव की जय. सियावर रामचंद्र की जय. बोल भाई सब संतन की जय. सियावर राम, सियावर राम, सियावर रामचंद्र की जय. श्यामता मोरे श्याम की, जित देखू उत श्याम. जिकडे जावं तिकडे तोच आहे. श्याम देखन मैं चली. श्याम पाहायला मी निघाले, पण मैं भी हो गई श्याम. मी त्याच्यापासून भिन्न राहिलेच नाही. असा अभिन्नत्वानं येणारा त्याचा अनुभव हा त्याला सर्वश्रेष्ठता प्रदान करता करता याच्याच पायी नुरून नमस्कारून राहावं असं सुचवणारा आहे. म्हणून तुकोबाराय म्हणाले नमो विश्वरूपा. अशा तुझं वर्णन काय करायचं? तुला आम्ही नमस्कार करतो. विष्णू माय बापा, अपारा अमूपा पांडुरंगा. अरे तुझी स्तुती वेद करिता भागला. निवांतची ठेला नेती नेती. तुझी स्तुती करता करता वेद सुद्धा थकले. अहो त्या शेषानी प्रयत्न चालवले म्हणे. शेषानी, शेषाला मुख किती? सहस्र. सहस्त्र असा शब्द नाहीये, सहस्र असा शब्द आहे. 1000 मुख त्याला. त्या 1000 मुखांनी त्यांनी प्रयत्न चालवला आणि परिणाम काय झाला? तर वर्णन करण्याचा प्रयत्न करता 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 वर्णन काही संपेना. जिभेचे 2 तुकडे झाले. म्हणून सापाला 2 टोकं दिसतात जिभेला. जिव्हा हे चिरली भूधराची. जीभ चिरली
पण स्तुती पूर्ण झाली नाही, अशी स्थिती आहे. तुझी स्तुती वेद करिता भागला, निवांतची ठेला. म्हणून मग वेदांनी अनंतानी म्हणजे त्या शेषानी माघार घेतली आणि निवांतची ठेला नेती नेती. निवांत राहिलेला आहे तो शेष आणि त्या शेषाचं आसन करून म्हणजे वेदांचं आसन करून भगवान त्याच्यावर पहुडलेले आहेत. सद्गुरुनाथ महाराज निवांतची ठेला, तिथे त्याला निवांतता मिळाली. नेती नेती असं म्हटल्यानंतर अरे ऋषी मुनी योगी सिद्ध कवी जन, वर्णिता तुझे गुण न सरती. ऋषी मुनी योगी सिद्ध तपी कवी या सगळ्यांनी आजपर्यंत तुझं वर्णन करण्याचा प्रयत्न केला, पण ऋषीमुनी योगी सिद्ध कवी जन, वर्णिता तुझे गुण न सरती. याचं कारण काय माहिती आहे का? तुझी स्तुती व्हावी यासाठी जी प्रेरणा आहे ती प्रेरणा सुद्धा तूच आहेस. टेंबेस्वामी महाराजांच्या जीवनामध्ये कितीतरी असे प्रसंग आहेत की हातामध्ये लेखणी घेतली आणि लिहायला सुरुवात केली, काय लिहितो आहोत आपण याचा विचार केलेला नाही. सुरुवात झाली आणि शेवट झाला. आणि एखाद्याने सांगितलं की महाराज माझ्यासाठी हे करा, तर त्यावेळी मात्र काहीही होऊ नये, कारण दत्तात्रेयांच्या आज्ञेनी सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. प्रेरणा त्यांची, इच्छा त्यांची, करते करविते ते, आपण फक्त माध्यम, किंबहुना माध्यम म्हणून त्यांनी आपल्याला स्वीकारणं यात सुद्धा आपला गौरव आहे. सद्गुरुनाथ महाराज प्रत्येक ठिकाणी करताच व्हायला पाहिजे असं काही नाही. कुठे कुठे माध्यम होणं हे सुद्धा गौरवान्वित करणारं असतं. परमात्म्यानी, परब्रह्मानी, देवानी आपल्याला माध्यम करावं यात सुद्धा आपला सन्मान आहे. आपल्याला त्याची जाणीव असते असं नाही. ती ज्यांना झाली ते धन्य होतात, ते कृतार्थ होतात. ऋषी मुनी योगी, ऋषी ज्यांना दर्शन आहे प्रत्यक्ष ते, मुनी ज्यांना मनन साधलेलं आहे ते, त्यांनी वर्णन करायचा प्रयत्न केला. सिद्ध ज्यांची साधना पूर्ण झालेली आहे ते, तपी तप करणारे, एका पायाच्या अंगठ्यावर उभं राहून तप करणारे. चातुर्मासामध्ये नुसती बेलाची पानं, बेलाच्या पानांचा रस तो सुद्धा दिवसात एकदा. नर्मदेच्या तीरावर एक साधक तपश्चर्या करत होता. गुरूंनी सांगितलं होतं तिथे जाऊन तुला 12 वर्ष तपश्चर्या करायची आहे. अन्नाची सोय काय, तर तिथे एक टिक्कड म्हणजे एक रोटी एवढी आम्ही आणून ठेवू. एका दगडावर तिथे आणून ठेवलेलं असायचं. ऊन मी म्हणतंय त्याचा असा तो रोट जाड पापड होऊन जायचा, त्याचा कडक होऊन जायचं. ते तसंच नर्मदेच्या पाण्यात बुडवायचं आणि तेवढंच खायचं. अशी 12 वर्ष तपश्चर्या केली. याला तप म्हणतात. आपण तपश्चर्येचा विचार सुद्धा करू शकणार नाही. आणि एवढं करून झाल्यानंतर 12 वर्षांनी गुरूंना त्यांनी विचारलं की आता माझी तपश्चर्या पूर्ण झाली का? ते म्हणाले नाही, आता फक्त बेलाच्या पानांचा रस खाऊन राहायचं आहे 12 वर्ष, तेवढा ग्रहण करून राहायचं आहे. ते झाल्यानंतर विचारलं की आता माझी तपश्चर्या पूर्ण झाली का? तेव्हा दृष्टी दिली आणि म्हणाले तुला बरीच घाई झालेली दिसते, म्हणून जरा आजूबाजूला पहा. म्हणून आजूबाजूला पाहिलं तो हजारो ऋषी मुनी तिथे तपश्चर्या करताना रेवा तीरावरती त्या साधकाला दिसले. ते म्हणाले हजारो वर्ष झाली, शरीर वाळून गेली, तरी यांची तपश्चर्या पूर्ण झालेली नाही आहे, पण तुला मात्र 24 वर्षात तपश्चर्या पूर्ण व्हावी असं वाटतं म्हणून ही दृष्टी देऊन तुला काय ते दाखवलं. आता तू ठरव पुढच्या आयुष्यात तपश्चर्या करायची का इथेच थांबायचं. याला तप म्हणतात. ऋषी मुनी योगी सिद्ध तपी, यात शरीर तापून निघतं ते तप आहे. असं तप करणाऱ्यांनी वर्णन करण्याचा विचार केला.
साधलं नाही. ऋषी मुनी योगी सिद्ध तपी किंवा कवी क्रांत्वा स्थितम भवती, आपल्या बुद्धीनी प्रज्ञेनी सर्व काही व्यापून राहतो, त्याला कवी असं म्हणतात. त्यांनी प्रयत्न करून पाहिला, जमलं नाही. वर्णिता तुझे गुण न सरती, त्यांनी वर्णन करून पाहिलं, पण तरीही तुझ्यासारखा गुणोज्ज्वल तूच आहेस, तुझे गुण काही सरले नाही. अरे जे इतरांकडे नाहीत अशा 6 गुणांचं ऐश्वर्य असणारा तू आहेस, म्हणून तुला भगवान अशी संज्ञा आहे. तेव्हा परमेश्वरा, अशा सगळ्यांनी जिथे प्रयत्न केला आणि त्यांना काही साधलं नाही, तेथे माझी काय वाणी, तिथे माझी काय वाणी. जे तुझी वाखाणी कीर्ती देवा, तुझी कीर्ती वाखाणणारी ही माझी वाणी आहे, ही अल्पच आहे. या वाणीचा पाड कुठपर्यंत लागायचा. म्हणून तुझं वर्णन करण्याचा सारा प्रयत्न सोडून आम्ही काय करू. देवाय तस्मै नमः यं ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः. अहो प्रत्यक्ष शारदेनं असित गिरिसमं स्यात् कज्जलं सिन्धुपात्रे, सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमूर्वी, लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानामीश पादं न याति. शारदेनं प्रत्यक्ष पृथ्वीचा कागद करून, कल्पवृक्षाचा टाक करून, समुद्राची दौत करून सतत लिहिण्याचा उद्योग चालवला, तरी तुझे गुण पूर्ण होत नाही. तिथे आमचा काय पाठ. म्हणून हा सगळा प्रयत्न सोडून आम्ही काय करू. देवाय तस्मै नमः, त्या देवाला नमस्कार करून त्याच्या चरणावर पूर्ण भाव ठेवून असे आम्ही राहू. म्हणजे आम्हाला सर्व लाभ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. पूर्वरंगासाठी घेतलेल्या पदामध्ये तुकोबाराय सांगतात, नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, नमो विश्वरूप. नमो विश्वरूपा विश्वरूपा विष्णुमाय बापा, नमो विश्वरूपा. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा. अपारामोपा पांडुरंगा, नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, नमो विश्वरूपा. नमो विश्वरूपा. तुझी स्तुती वेद करिता भागला, तुझी स्तुती वेद, तुझी स्तुती वेद, वेद 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 करिता भागला, तुझी स्तुती तुझी स्तुती तुझी स्तुती वेद करिता भागला, तुझी स्तुती वेद.
निवांत चिठेला नेती नेती निवांत चिठेला नेती नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा नमो विश्वरूपा नमो विश्वरूपा नमो विश्वरूपा नमो तानों तनन 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 तनन देरे न तनन तदारे दानि देरे न तनन तदारे दानि देरे न तनन ना देरे देरे दानि तुम देरे देरे दानि तुम तनन तदारे दानि तानो तनन ना देरे देरे दानि तुम देरे देरे दानि ना देरे देरे दानि तुम देरे देरे दानि देरे ना तनन तदारे दानि देरे ना तनन ना देरे देरे दानि तुम देरे देरे दानि देरे ना तनन तदारे दानि दा देरे गिड़ तक गिड़ता गिड़ क्रांदा दा क्रांदा तदारे दानि तानो तनन तनन तानुं तनन तानुं तनन तानुं तनन काही तीन करून सर तबल्याशिवाय म्हणतो तबल्याशिवाय म्हणतो तबल्याशिवाय म्हणतो बरं तबल्याशिवाय मधुसूदना मधुसूदना श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा 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 सकल देवादिदेवा सकल देवादिदेवा सकल देवादिदेवा सकल देवादिदेवा
कृपाळू आजी केशवा केशवा कृपाळू आजी केशवा केशवा महानंदा महानुभावा महानंदा महानुभावा सदाशिवा सहजरूपा सदाशिवा सहजरूपा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा आगाये सगुण निर्गुण आगाये सगुण निर्गुण आगाये सगुण निर्गुण जगज्जनीचा जगज्जीवना जगज्जनीचा जगज्जीवना जगज्जनीचा जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना वसुदेव देवकी नंदना वसुदेव देवकी नंदना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा बाळरांगणा बाळकृष्णा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा तुकाला लोटांगणी तुकाला लोटांगणी तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी मज ठाव द्यावाजी चरणी हीच करीतसे विनवणी हीच करीतसे विनवणी हीच करीतसे विनवणी भवबंधनी सोडवावे भवबंधनी सोडवावे पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा 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 भजन करू आणि चरित्र भागाला आरंभ करू. थोडा वेळ आहे, तेवढ्या वेळात जे चरित्र सांगता येईल तेवढं सांगतो. श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्रीनारायण श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्रीनारायण जय नारायण जय जय
जय नारायण नारायण श्री नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री लक्ष्मी नरसिंह महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया सद्गुरुनाथ महाराज की जय कमरेला पोरं बिलगली. त्या पोरांची मुख पाहिली आणि मस्तकावरून हात फिरवून वडील म्हणताय, काय पाहिजे, का असे कमरेला बिलगला? अहो बाबा, काही मागायचंय. तेच तर म्हटलं ना, काय म्हणायचंय, काय हवंय. तशी मागणी लई नाही, थोडी आहे, थोडी असं. पण हवंय तरी काय? करी 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 आम्हा सत्वरी नाही बरी. अंगी बघ आता, अंगी बघ आता. करी करी आम्हा सत्वरी नाही ही बरी. अंगी बघ आता, अंगी बघ आता. फाटून गेली से नवी शिवावी ताता. तात आमच्या अंगरख्याला किती छिद्र पडली आहेत बघा, किती ठिकाणी ठिगळं. बरं नाही वाटत असा अंगरखा घालायला. करी 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 आम्हा सत्वरी नाही बरी. अंगी बघ आता, अंगी बघ आता. फाटून गेली से नवी शिवावी ताता. तो आवडेल तेवढा अंगरखा आम्हाला नवीन शिवून द्या. बाळूच्या गळ्यामध्ये सरी. दुसरा बोलायला लागला. बाबा, तो बाळू आहे ना, बाळू माझा मित्र. बाळूच्या गळ्यामध्ये सरी. त्याच्या गळ्यात सोन्याची सरी आहे, सरी. अहो, त्याची सरी दुसऱ्या सरीला नाही. बाळूच्या गळ्यामध्ये सरी. बाळूच्या गळ्यामध्ये सरी. कडी ती करी टोपी भरजरी. छान डोक्याला, छान डोक्याला. बाळूच्या गळ्यामध्ये सरी. कडी ती करी टोपी भरजरी. छान डोक्याला, डोक्याला. त्या परी आणावी नवी तुम्ही हो मजला. त्या परी तशी नवी टोपी, नवी सरी, नवं कड मला पण मिळावं.
वडील प्रेमाने पाहतायत या मुलांच्या हट्टाकडे. नवी मजला बाळूचा बाप बाजारा जातसे. तिसरा आला नाऱ्या विठ्या गोंद्या महाद्या. अशी 4 मुलं होती. बाळूचा बाप बाजारा जातसे. येतानी मुलांना खाऊ आणि तसे. अहो बाळूचे बाबा बाजाराला जातात आणि काय करतात, येताना खाऊ घेऊन येतात. बाळूचा बाप बाजारा जातसे. येतानी मुलांना खाऊ आणि तसे. आणि मुलांना खाऊ आणि तसे. तुम्ही करा आमुच्यासाठी हो झणी तसे. हर घडी बाळू आपुला शिकवितो मला म्हणे कुठे तुला. दांडुविटी भवरा गणुदास म्हणे या परी बोलिला नारा. गणुदास म्हणे या परी बोलिला नारा. हो तो प्रत्येक क्षणाला आम्ही खेळायला गेलो की म्हणतो तुझ्याकडे भवरा कुठं, तुझ्याकडे कुठे विटी दांडू. आमच्याकडे खेळायला खेळ नाही, अंगात घालायला कपडे नाही, डोक्याला घालायला टोपी नाहीत, लिहायला अलंकार नाहीत, काही नाही आमच्याकडे. बाबा एवढं करा की आमच्यासाठी, एवढं करा ना. बघा मुलांनी शिकवायची वेळ आली वडिलांवर, मागणं यांचे वडील आले. अहो पण मला सांगा, ही मुलं हट्ट करतात, तुम्ही मला सारखं बाहेर जा म्हणता. काय ते बाहेर जाऊन होणार आहे, काय त्यातनं मिळणार आहे. अरे बाहेर जरा बघ, परिस्थिती काय, तुझी अवस्था काय करून घेतलंयस हे. त्यजूनी गज कातरी करी तू वाविणा घेतला. अरे गज ज्या हातामध्ये धरायचा, कात्री ज्या हातामध्ये धरायची, ती गज कात्री टाकून दिलीस आणि हातात काय विणा घेऊन गावभर फिरतोस. त्यजूनी गज कातरी, म्हणून तुझ्या हातात भोपळा आहे, लक्षात ठेव. त्यजूनी गज कातरी करी तू वाविणा घेतला. अशुभ अवघे कसे आवडले टिळा भोपळा. हातात भोपळा आणि कपाळावर भोपळ्या एवढा टिळा बुक्क्याचा. वा सुईत नच ओविला चुकून तूही दोरा कधी. सुईत चुकून सुद्धा तू आजपर्यंत दोरा ओवलेला नाहीस. असं काय म्हणता, दाखव बघू, दाखव. सुईत नच ओविला चुकून तूही दोरा कधी. म्हणून नच राहिला तुझसी मान शिंप्यांमधी. म्हणून तुला शिंप्यात मान नाही बघ. अरे बाकीची तुझ्या वयाची लोक, तुझ्या वयाची लोक काय करतात, कधी तुझ्या मित्रांकडे तू पाहिलेस का नाही. अरे हे सगळे काय करतात माहितीये, शिंप्यांची लेकरे बाजाराला जाती. शिंप्यांची लेकरे बाजाराला जाती. शिवित बैसती अहोरात्र. शिंप्यांची लेकरे बाजाराला जाती. शिंप्यांची
बाजाराला जाती. तुझ नाही त्याचे किमपि भूषण, तुझ नाही त्याचे. हे पहा, शिंप्याची इतर लेकरं बाजाराला जातात, कापडं विकतात, पैसा करून घरी घेऊन येतात, आणि तू तुझ नाही त्याचे किमपि भूषण. तुला काही वाटत नाही त्याचं रे, काही वाटत नाही नाम्या. सदा नारायण, सदा नारायण जपतोसी, सदा नारायण जपतोसी. शिंप्यांची लेकरे बाजाराला जाती, शिंप्यांची लेकरे. वा, मग काय करू आता? घोड्यावरी आजी कापड घालोनी, घोड्यावरी आजी. हे सगळं तयार करून दिलंय, तेवढी कापडं तरी घे, शिवायचं जाऊ दे. ही सगळी कापडं घे, हे सगळे बस्ते घे, आणि करावे गमन बाजाराला, करावे गमन बाजाराला. शिंप्यांची लेकरे बाजाराला जाती, शिंप्यांची लेकरे बाजाराला जाती, शिंप्यांची लेकरे बाजाराला जाती. हा सगळा माल उचल, घोड्यावर घाल, आणि बाजार कर. त्या बाजारात 4 पैसे मिळतील तेव्हा तुझं घर चालेल. हे बघ नाम्या, माझं शरीर सुद्धा थकत चाललेलं आहे. मी किती काळ तुला पुरा पडणार? आणि हा एवढा मोठा मुलगा घरात बसून राहतो, नारायण नारायण म्हणत राहतो, वीणा घेऊन इकडे तिकडे कुठेतरी फिरतो, हे काही बरं लक्षण नाही. आपला कुळाचा व्यवसाय पुढे गेला पाहिजे. जबाबदारी नामदेवा तुझ्यावर आहे. तुझ्या वाचून आम्हाला दुसरं कोणीही नाही. तेव्हा आता एक कर, हे सगळे बस्ते घे, घोड्यावर घाल, आणि बाजाराला जा. ते म्हणाले, आता निरुपाय आहे. आज्ञा पित्याची मुळी मोडवेना. वडिलांची आज्ञा काही मोडता येईना, पण ती पूर्ण मानावी असंही काही मनात नव्हतं. म्हणून शेवटी नामदेवानी विचार केला की आता इथून बाहेर पडावं आणि जरा वाम मार्ग करावा, जरा वाम मार्ग करावा. कारण यांचं वैशिष्ट्य असं होतं की वाम मार्ग केला तरी हे पांडुरंगापर्यंतच येऊन पोहोचायचे. यांच्या घरापासून वाम मार्गाने गेलं की पांडुरंगाचं मंदिर यायचं. वाम मार्ग करावा विचार केला, घोडा घेतला, बस्ते लादले, आणि त्या घोड्याला घेऊन नामदेव विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल जय हरी. निघाली नामदेवांची स्वारी. जय हरी विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल. हो विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल जय. विठ्ठलाचं भजन करत 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 पांडुरंगाच्या मंदिरापाशी आले. त्या घोड्याला बाहेर थांबवलं, आत प्रवेश केला, देवासमोर येऊन उभे राहिले, नमस्कार केला आणि म्हणाले, देवा काय वेळ आली बघा, काय वेळ आणली ती. तुम्हाला सोडून जायला भाग पाडलत ना मला. हा असा सोड घेणं बरं नाही. गोकुळातल्या सवयी अजून गेल्या नाहीत वाटतं पंढरपुरात येऊन सुद्धा चकवायच्या. हे असं चकवता मला. अरे चकवीत नाही,
चकवीत नाही. काय लावलंय माझ्या मागे हे? तुमची भक्ती करावी, तुमच्यासमोर नामस्मरण करावं, कीर्तन करावं, कथा करावी, सद्भक्तांच्या सहवासामध्ये राहावं. अरे नामदेवा, हे सगळं खरं आहे, सगळं खरं आहे. पण तुझे वडील सांगतात ते पण खरं आहे. हां, म्हणजे तुम्ही वडिलांच्या बाजूचे का माझ्या बाजूचे? एकदा ते तरी सांगा. अरे मी सगळ्यांच्या बाजूचा आहे, सगळ्यांच्या बाजूचा आहे. ऐक, तुझे वडील जे सांगतात ना ते व्यवहारासाठी महत्त्वाचं आहे आणि तू जे करतोस ते परमार्थासाठी महत्त्वाचं आहे. पंढरीनाथ भगवान की जय. व्यवहार चालला पाहिजे की नाही तुझा? त्याच्यासाठी काय करायला पाहिजे माहिती आहे? तू तुझा जन्मजात शिंप्याचा व्यवसाय करायला पाहिजेस. काय पाप केलं देवा मी, म्हणून या शिंप्याच्या कुळात मला जन्म आला. एवढं ऐकलं आणि पांडुरंगाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. पांडुरंग म्हणाले, नाम्या, अरे असा अविचार काय करतोस? उघडे बागडे झाकण्यास या माझ्या मंदिरामध्ये रावळात लोकांची दाटी होते ना, तो तुमच्यासारख्यांचा महद उपकार आहे माझ्यावर. उघडे बागडे झाकण्यास निर्माण शिंपी म्हैस रावापासून रंकास तेची झाकिती वस्त्राने. तुझ्या जातीनं जर वस्त्र शिवायचंच बंद केलं तर रावळात येणाऱ्यांची तरी गर्दी राहील का मला सांग? अरे तुम्ही अंग झाकता, लाज राखता, म्हणून जगात आम्हाला मानाने फिरता येतं. आणि अशा आपल्या जातीला कलंक लावतोस तू. या जातीत मी का जन्माला आलो असा विचार करतोस? असा अविचार करू नकोस. स्वधर्मे निधनम श्रेयः. मीच सांगितलंय बघ पूर्वी, ते ध्यानी आण. आणि म्हणून वडिलांनी जे सांगितलंय, वडिलांच्या मुखाने मीच बोललो असं समज. आणि आता बाजाराला जा. आता देवाज्ञा आहे, ऐकली नाही तर देवाज्ञा होण्याचा संभव. म्हणून बाहेर आले नाईलाजानी. घोडी धरली हातामध्ये आणि विठ्ठलाचं नामस्मरण करत 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 नामदेवांची स्वारी पुढे 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 निघाली. कुठपर्यंत आले? महूदच्या बाजारामध्ये आले. महूद महूद भाळवणी हाट फिरून आला. महूद भाळवणी. वा. महूद भाळवणी दागिना दागिना. महूद भाळवणी हाट फिरून आला. महूदच्या बाजारामध्ये गेले. बस्ते सोडले. आजूबाजूला लोक बसलेत सगळे आपापले बस्ते घेऊन. कोणी 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 फिरकायला तयार नाही यांच्याकडे. महूद भाळवणी. तो बाजार संपला. बस्ते उचलले, बांधले करकचूत, घोड्यावर लादले आणि भाळवणीच्या बाजारात आली. महूद भाळवणी हाट फिरून आला. महूद भाळवणी. अहो गावाचं नाव भाळवणी, पण यांच्यावर कोणीही भाळेना, यांच्या कपड्यांवर कोणीही भाळेना. तिथेही काही होईना, काही झालं नाही. रोपळ्यासह मुखी गात विठ्ठलाला. रोपळ्यास. शेवटी नामदेवांची स्वारी रोपळ्याच्या बाजारात चालू राहू दे. रोपळ्याच्या बाजारामध्ये आली आणि काय केलं? बस्ते सोडून बसला कपड्याचे भक्तराज बाजारी. कपड्याचे बस्ते सोडले. कशी बशी जागा मिळवली होती एका कोपऱ्यात, कारण पहाटेपासून लोक जागा धरून बसली. कशी बशी जागा धरली, कापड अंथरलं. आपल्याजवळ जे आंगडी टोपडी अंगरखे पागोटी धोत्र शेले उपरणी असं होतं ते सगळं असं छान मांडलं. आणि गिऱ्हाईक बाजारात यायला लागलं. चुकून एक गिऱ्हाईक नामदेवांच्या या दुकानासमोर येऊन उभं आहे.
हातामध्ये धोतर घेतलं आणि विचारलं, काय भाव याचा? काय भाव? दादा, याचा भाव? अहो, याला काही भाव नाही, इथे सगळा अभाव. इथे सगळा अभाव, याला कसला भाव? अरे असं काय बोलतो? या कापडाचा भाव काय? याचा भाव होय? म्हणजे तुम्हाला हे विकत घ्यायचंय? तर म्हणून तर विचारतोय ना, काय भाव याचा? दादा, मी म्हणून तुम्हाला सांगतो, बाकी कुणाला सांगू नका. बाकी कुणाला सांगू नका, तुम्हाला सांगतो. हे विकत तुम्ही घेणार, घरी जाणार, नेसणार, मग काय होणार? हे फाटणार. अहो, हे वस्त्र जन्माला आलं म्हणजे शीर्ण होणार, जसं तसा हा देह जन्माला आला म्हणजे शीर्ण होणार नक्की. तेव्हा या सांताच्या मागे का लागता? अहो, हे सगळं विकत घेण्यात कशाला आपलं आयुष्य गमावता? ते गिरायकाने हातातलं धोतर खाली टाकलं आणि पळून गेलं ते गिराईक. महुद भाळवणी हाट फिरून आला, रोपळ्यासह मुखी गात विठ्ठला. आपापले बसते झटकून, त्याच्या चौकोनी घड्या करून आजूबाजूचे लोक घरी निघाले. तेव्हा यांचे द्वारकेचे राणे पांडवा घरी आलेले होते. हे आपल्या भजनानंदामध्ये तल्लीन. रोपळ्याचा बाजार असाच झाला. रोपळ्यासह मुखे गात विठ्ठला, तिन्ही गावी खपला न मालकाही. तिन्ही गावी 3 गावांचा बाजार केला, पण कुठेही माल खपला नाही. तिन्ही गावी खपला न मालकाही. आला करकम घोषाच पुढे पायी, पुढे पायी, पुढे पायी. म्हणून मग करकमच्या बाजारामध्ये आले, तिथेही काही माल खपला नाही. तसेच बस्ते घेऊन घोषाच्या बाजारात बसले, पण तिथेही काही माल खपलाच नाही. आख्यान मोठं सुरस आहे, पण आपल्याकडे वेळ थोडा आहे, म्हणून पटपट भोशाच्या बाजारात जातो. भोशाच्या बाजारात आले, माल काही तिथं खपेना. शेवटी ते बस्ते उचलले. अहो, माल गेला काय, माल आणला काय? कशाचंच काही नाही आहे ना. कारण वाणीला एकच छंद, नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपारा अमुपा पांडुरंगा, एवढा एकच छंद. म्हणून तो बाजार झाला. आणि मग या बाजारामध्ये काही न झाल्यामुळे पुढच्या गावी जावं असं ठरवून आपले सगळे बस्ते घेतले, घोड्यावर लादले आणि त्या भोशाच्या माळावरून जायला लागली नामदेवांची स्वारी. त्या भोशाच्या माळावर एक वेताळ होता. वेताळ, एका भल्या मोठ्या पिंपळाच्या खाली एक वेताळ होता आणि त्याच्या आजूबाजूला कितीतरी धोंडे होते. नामदेव त्या वेताळाजवळ आले, हात जोडले आणि म्हणाले, काय देवा, हे असं पिंपळाखाली उघडं उभं राहणं बरं दिसतंय का? बरं दिसतंय का? विठ्ठला, हे बरं दिसत नाही. असं करा, माझ्याजवळ धोतर आहे, तुम्हाला नेसवतो. म्हणून धोतर काढलं, पण एका धोतराने तो वेताळ काही झाकला जाईना. त्याला दुसरी गाठ बांधली, दुसरं धोतर, त्याला तिसरं धोतर, अशी 2-3 धोतरं एकत्र करून त्यांच्या निर्या घालून धोतर नेसवलं. अंगावर शाल पांघरली, जवळ वस्त्र होती, त्याचं मुंडासं करून त्याला बांधलं. नमस्कार केला आणि म्हणाले, आता माझा विठुराया कसा छान दिसायला लागला, काय सुंदर दिसायला लागला. अहो, वेताळाकडे पाहून बाकीचे सगळे विचार करायला लागले, हे बहुतेक 5 वर्षांनी येणारे दिसत आहेत. काहीतरी योजना घेऊन आलेले असतील, परत कधी येतील माहिती नाहीत. आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्हाला द्या. अहो, प्रत्येक जण म्हणायला लागला, धोतर बंडी टोपी एकेका दिधली नामदेवानी. एक कुणाला धोतर दिलं, कुणाला बंडी दिली, कुणाला टोपी दिली, कुणाला आंगड दिलं, कुणाला मुंडासं दिलं. जे जे होतं ते देऊन टाकलं. धोतर बंडी टोपी एकेका दिधली नामदेवानी. विश्वी विश्वंभर हे कळल्या, उरणार भेद कोठोनी. सर्वत्र एक परमात्मा आहे. तो परमात्मा अशा स्वरूपानं नटलेला नामदेवानी डोळे भरून पाहिला.
बसता झटकला, त्याची घडी केली, आपल्याजवळ घेतली आणि विठ्ठलाचं भजन करत घोडी घेऊन नामदेव पंढरपुरामध्ये आले. अगं नामे आला, नामे आला, नामे आला, नामे आला, औक्षणाची तयारी करा. दामा शेटीने आतमध्ये वर्दी दिली, पंचारती तयार केली. दारामध्ये गोणाई राजाई पंचारती घेऊन दूध वगैरे पायावर घालायला घेऊन तयार. हे म्हणाले, देवा, हे महात्म्य तुमच्या पाठीला पाठ लावून ज्या उभ्या आहेत त्या लक्ष्मी देवींचं आहे. या सगळ्यांना असं वाटतंय की मी काहीतरी भरपूर पैसा कमवून आणलेला आहे, त्याचं हे स्वागत आहे, माझं नाही. पण यांना अजून आतली गोष्ट कुठं माहिती आहे? तुमच्या माझ्यात जी गोष्ट झाली ती यांना कुठं माहिती आहे? करू दे बिचाऱ्यांचा आनंद, कशाला हिरावून घ्यायचा. आतमध्ये प्रवेश केला. औक्षणानंतर दामा शेट्टीने आलिंगन दिलं मुलाला. हां, जे ताडण करत होते त्यांनी आलिंगन दिलं मुलाला. वा 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 नाम्या, अरे व्यापार करावं तर असा पहिल्यांदा गेलास, पण सगळं खपवून आलास, सगळं खपवून आलास. धन्य आहे तुझी, धन्य आहे तुझी, शाबास शाबास असं म्हणून पाठीवरनं हात फिरवतायत, पाठीवरनं हात फिरवतायत. अहो, पाठीवरनं हात फिरवता फिरवता कमरेला स्पर्श करून पाहतायत, कशात काही आहे का? कारण पूर्वी कमरेला लोक पैशासाठी कशात काही आहे का, कशात काही आहे का. शेवटी नामदेवांच्या लक्षात आलं की आपल्या वडिलांची तपासणी सगळी कशाची चालू आहे. अहो बाबा, तुमच्या मनात प्रश्न पडला आहे की नाही, कशात काही आहे का? मी तुम्हाला सांगतो, कशात काही नाही. आणि तुम्ही जे सगळं बघताय ना, त्या कशात काही नाही. अरे असं काय बोलतोस वेड्या? पैसा कुठं आहे? पैसा, हां पैसा, पैसा 8 दिवसांनी मिळायचा आहे. 8 दिवसांनी? हो, 8 दिवसांनी. ते म्हणाले, आता सगळे पैसे द्यायला नाही आहे, तेव्हा 8 दिवसांनी तुम्ही या. भोशाच्या व्यापाऱ्याला कापडं विकली आहेत मी. हे बघ नाम्या, आता पहिली वेळ आहे म्हणून तुला मी सांगतो, याच्या पुढे उधारीचा धंदा करायचा नाही. आज रोख, उद्या उधार. उधारीचा धंदा करायचा नाही, लक्षात ठेव. असा व्यापार होत नसतो. पण मला सांग, या व्यापाराला कोणी जामीन तर ठेवलायस का तू? जामीनदार? हां, आहे की जामीन. मग त्याला घेऊन ये इथे, जा तिकडे आणि जामीनाला घेऊन ये. म्हणून नामदेव पुन्हा जसे आले तसे त्या भोशाच्या माळावर गेले. त्या भोशाच्या माळ्यावर वेताळ परत पहिल्यासारखे. अंगावर धोतर नाही, खांद्यावर उपरण नाही, डोक्याला मुंडासं नाही, कुणाजवळ धोतर, बंडी, टोपी, आंगडं, टोपडं काही नाही. म्हणाले, काय हे एवढं सगळं तुम्हाला नेसवलं देवा, तरी ते सगळं गेलं. स्वार्थी लोकांनी पळवलं असेल, ते तुमचं काही नाही, पण मला आता पैसे द्या. आता तो धोंडाच बोलून चालून काय बोलायचा? तो काही बोले ना, वेताळ काही बोले ना. ओ महाराज, आपल्यात व्यापार झाला ना, पैसा कुठं आहे? नाही नाही, ते मला बाकीचं काही माहिती नाही, मला पैसा द्या. हो, त्या वेताळाकडून काही उत्तर येईना म्हटल्यानंतर शेजारी एक त्याच्यापेक्षा लहान मोठा त्यातल्या त्यात असा दगड होता. त्यांच्याकडे बघितलं आणि म्हणाले, गणोबा, त्यांचं नाव गणोबा, गणोबा, आमच्यात व्यापार झाला, त्याला तुम्ही जामिनात का नाही? तेव्हा माझ्या वडिलांनी आता जामिनाला बोलावलं आहे, हे तर काही पैसे देत नाहीत, तुम्ही माझ्याबरोबर चला. म्हणून सगळं बळ लावून उपसलं, त्याला घोड्यावर लादलं आणि दारामध्ये आले. दामा शेट्टी म्हणतायत, जामीनदार कुठे आहे? हा काय म्हणाले, जामीनदार? हा धोंडा? अरे नाम्या, तू शहाणा का वेडा? अहो, ते तुम्ही ठरवा, पण हाच आमच्यातला जामीनदार, हाच आमच्या व्यवहाराला जामीन आहे, असं ना? मग एक कर, या जामिनाकडून पैसे वसूल कर. तुम्ही दोघेही जण आतमध्ये बसा. बळदात पैसे वसूल केल्याशिवाय बाहेर यायचं नाही, असं म्हणून बळदात ढकललं नामदेवांना दामा शेट्टीनी आणि बळदाला बाहेरनं कुलूप लावून घेतलं. आतमध्ये
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय. भजनानंदामध्ये नामदेवराय तल्लीन झाले. एक दिवस गेला, दुसरा दिवस गेला. अहो त्या राजाई गोणाईला दामाशेठीनं सुद्धा अंतःकरणातून दया आली. काही आतून आवाज येईना. पैसा वसूल होतोय का नाही कळेना. आपल्यातलाच एक जण उपाशी आहे. आता काय करायचं विचार करतायत. असा विचार करता करता दामाशेठी त्या बळदापाशी गेले. कुलूप उघडलं. आतमध्ये डोळे मिटून नामदेवांची स्वारी स्वस्थ बसलेली आहे आणि तो गणोबा जवळ आहे. आता मात्र तळ पायाची आग मस्तकाला गेली. आपल्या हातामध्ये गज होता. तो गज असा सर्रदिशी फेकून मारला. खणखण आवाज झाला आणि जण हो त्या बळदामध्ये शतसूर्य उगवल्यासारखा दिव्य प्रकाश पडला. कारण लोखंडाच्या गजाचं सुवर्ण झालं होतं. सुवर्ण झालं. अगं राजाई गोणाई बघ 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 या लोखंडाच्या गजाचं सोनं झालं. सोनं झालं. स्वयंपाकघरातली पळी घेऊन ये लोखंडी. ती लावून पाहिली त्या गणोबाला. त्याचं सोनं झालं. घरातली एक एक लोखंडाची भांडी होती ती आणली, स्पर्श केला, त्याचं सोनं झालं. आपल्या जानवेची किल्ली सुद्धा सोन्याची करून घेतली दामाशेठीने. घरातली कुलपं सोन्याची, घरातल्या किल्ल्या सोन्याच्या. आता म्हणाले काय राहिलंय. ते म्हणाले खिळे राहिले. खिळे आणले ते सोन्याचे. आता काय राहिलंय. पोती पोती चुका होत्या. आनंद जन्मीच्या चुका होत्या. त्या चुका लिहिल्या, त्या लावल्या, त्या सुद्धा सोन्याच्या झाल्या. आणि ही बातमी हे कळता भोशास धोंडोबा हा साक्षात परीस. अहो तो गणोबा काही साधा नव्हता, परीस होता. परीस त्यामुळे लोखंडाचं सोनं होत होतं. धोंडोबा हा साक्षात परीस हे कळता भोशास. हे भोशाच्या लोकांना कळलं. आपल्या माळावरचा परीस नामदेवानी उचलून नेला. हे कळल्यानंतर गाडा घेतला आणि त्या धोंडोबाला न्यायला. आतापर्यंत कोणी बघत नव्हता त्याच्याकडे, पण आता त्याला न्यायला ही सगळी मंडळी त्यांच्या दारात आली. दामाशेठी म्हणे तो आमचा आहे. हे म्हणे तो आमचा आहे. आमच्या माळावरचा तुम्ही उचलून आणला. हे म्हणाले आमचा तो जामीन नाही, आम्ही त्याच्याकडून वसुली केली, आम्ही काही चुकीचं केलं नाही. अहो या दोघांचं तुंबळ भांडण जुंपलेलं आहे. त्याच्यात नामदेवमध्ये पडले आणि म्हणाले काय पाहिजे तुम्हाला. तुम्ही जो जामीन आणला तो जामीन आमचा आहे, आम्हाला पाहिजे. हे घ्या म्हणाले गणोबा. हे घ्या गणोबा म्हणून गणोबा दिला. अहो त्या मुख्याच्या हातामध्ये सरपंच म्हणूया आता आपल्या भाषेत, तेव्हा नव्हता, पण त्या पाटलाच्या हातात तो गणोबा आला. आणि पाटलाने पहिलं काय केलं. आपल्या खिशातनं लोखंडाची वस्तू काढली. आपल्या जवळनं लोखंडाची वस्तू काढली. खिसा नव्हता तेव्हा. अंगरख्याला जे उपर्ण बांधलेलं होतं त्यात लपवलेली अशी लोखंडाची वस्तू काढली, लावली त्या गणोबाला. पण त्याचं सोन्यात रूपांतर होईना. म्हणाले अरे हे लोखंड नसेल, यात काहीतरी भेसळ असेल. तुमच्याजवळचं काहीतरी लोखंडी आणा. कोणी खल आणला, कोणी बत्ता आणला. अहो काय काय आणून लावून पाहिलं, पण कशाचं सोनं होईना. कशाचंही सोनं होईना. कारण नामदेवांजवळ आल्यानंतर त्या धोंडोबाला परिसत्व प्राप्त झालं होतं. आणि ते परिसत्व नामदेवानी जेव्हा यांना देऊ केलं तेव्हा परिसत्व आणि परिसत्व सुद्धा त्यातलं नाहीच झालं. धोंडा हातामध्ये तेवढा आला हे लक्षात आलं सगळ्यांच्या. आणि नामदेवांच्या चरणाशी सगळ्यांनी लोटांगण घेतलं. नामदेवा, तुमच्या भावानं, तुमच्या अखंडित केलेल्या पांडुरंगाच्या भक्तीनं कोण कुठला आमच्या माळावरचा दगडसुद्धा परीस झाला. संतांच्या सद्भक्तांच्या हस्तस्पर्शाने धोंड्याचं परिसात रूपांतर होतं.
असं आजपर्यंत ऐकलं होतं, त्याचं प्रत्यंतर आलं आज तुमच्या दारामध्ये नामदेवा. धन्य आहे तुमची, धन्य आहे तुमची. पण असा अधिकार प्राप्त व्हावा यासाठी काय करावं? काही करू नये. नामदेव म्हणे काही करू नये, एकच करावं. आपल्याला त्याचं वर्णन करता येणार नाही. तो अपार आहे, अमूप आहे. अशा पांडुरंगाला शरण जावं आणि नमस्कार करून त्याच्या चरणाशी विनटून राहावं. एवढं केलं ना म्हणजे दगडाचं परिसपण सोडा हो, आपल्या आयुष्याला परिसत्व प्राप्त, आपल्या आयुष्याचं सोनं होतं. काय सांगू माझ्या पांडुरंगाची कीर्ती. हा पांडुरंग रूपी परीस इथे उभा असताना दुसऱ्या परिसाच्या नादी लागता कशाला? परिसाचं परिसपण, सोन्याचं सोनेपण, लोखंडाचं लोखंडपण, सूर्याचं सूर्यपण, चंद्राचं चंद्रपण, नामदेवाचं नामदेवपण आणि पाटलाचं पाटीलपण पांडुरंगावर अवलंबून आहे हो. तेव्हा त्या पांडुरंगाचं गुणवर्णन करावं आणि त्याच्या चरणाशी आपण विनम्र होऊन राहावं. एवढंच करावं, एवढंच आम्हाला माहिती आहे. अहो, त्याची स्तुती करता करता वेदसुद्धा भागले आणि निवांतची ठेले नेती नेती. म्हणून अशा पांडुरंगाला नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, पारा अमूपा पांडुरंगा, नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा. दोन्ही साथीदार चिंतामणी निमकर आणि उपेंद्रजी शितूत यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. आज हा सभामंडप रविवार असून सुद्धा भरलेला आहे सगळा, कोणताही उत्सव नसताना. ही पांडुरंगाची नरहरींची कृपा आहे. अशीच कृपा कायम सर्वांवर त्यांची राहो एवढी त्यांच्या चरणाशी प्रार्थना करतो. या सगळ्या 2 दिवसांच्या कीर्तनांचं आयोजन करणारे रांजणीकर कुटुंबीय आहेत, त्यांनाही सुखसंपदा दीर्घायुर आरोग्य परमेश्वरानं द्यावं आणि हरिभक्तीचं बीज त्यांच्या अंतःकरणामधलं असंच वाढतं राहावं अशी प्रार्थना परमेश्वराच्या चरणाशी करतो. यन रोचते तद्ग्राह्यम यन्न रोचते तत् सकलम त्याज्यम इतकं म्हणतो. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणाशी अर्पण करतो. नेहमीपेक्षा 10 मिनिटं उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमा मागतो. तुकाराम महाराजांनी जेवढं मागणं मागितलं आहे तेवढं मागूया आणि सुप्रसन्न असणाऱ्या भगवंताची आरती करू. संत संग दे का सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हा. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री.